वेलकम गाईज. गेस व्हॉट, आम्ही कुठे आलोय? गोवा. गोवा. आता रात्र झाली. आम्ही जस्ट ट्रेनने आलो यावेळेस बिकॉज फ्लाईटचे प्राइस खूप जास्त हाय होते, म्हणून आम्ही यावेळेस ट्रेन चूज एंड मोमेंट बुकिंग. तुम्हाला माहितीये, लिटरली आम्ही काल रात्री फोन केला ह्याने मला आणि पटपट पटपट सगळे बुकिंग झाले. ट्रेनचे तिकीट बुक झाले. आता जायच्या ट्रेनचे तिकीट अजून आमचे बुक नाहीये, सो आम्हाला माहिती नाही की आम्ही कसं जाणार आहे. पण मग एअरबीएनबी बुक केलं. आज आम्ही जस्ट टेम्पररी कुठेतरी स्टे करतोय फॉर जस्ट अ सेलिब्रेशन. हा, वॅगतॉरला आहे ते, वागतॉरला. सो आम्ही तिथे जातोय आता. आम्ही कुठेतरी थांबून काहीतरी खाऊया, भूक लागली आहे मला, मला नाही लागली. बघू ना कोण किती खात. तेच. सो बघू, अपडेट देत राहू आम्ही तुम्हाला की ट्रिप कसं होणार आहे. सो मच एक्साइटेड अँड लेट्स सी. प्रॉपर फिरवूया. आम्ही प्लॅन करतोय की क्रोकोडाईल वॉचिंगला जावं, या क्रोकोडाईल स्पॉटिंगला. आणि ऑल्सो एक म्युझियम, हे मला तिथे जायचंय असं अल्कोहोल म्युझियम आहे ना, ते ऑल अबाउट अल्कोहोल. तिथे ना म्हणजे जुन्या पद्धतीत कसं बनवलं जातं अल्कोहोल टू न्यू मॉडर्न इक्विपमेंट्स कसं यूज केले जातात. मग तिथे गोवाची जी फेमस फेनी आहे ती कशी बनवली जाते ते सगळं तिथे दाखवलं जातं लाईव्ह. सो आपण मोस्टली इव्हनिंगला दाखवतात ते लोक लाईव्ह. सो बी इन टच, आम्ही तुम्हाला दाखवते. आणि शॉर्ट ट्रिप आहे, 4 days 3 nights. तो हलवतो कॅमेरा. गाडी चालवतोय. सॉरी गाईज, फर्स्ट टाइम बिगिनर्स आहे आम्ही ब्लॉगिंग मध्ये, तर थोडासा नोक झोक इधर उधर हो जाता है. सो भेटूया आपण. आम्ही कुठेतरी थांबू आता खायला, तेव्हा तुम्ही परत स्टार्ट करते. ठीक आहे, ऑथेंटिकच बघू कुठेतरी. मी आताच नको ऑथेंटिक. मी तर फिश नाही खात. हा फिश खातो, मी नाही खात फिश. कोकणी माणसाची लग्न करायचंय. पण मी लहानपणापासून नाही खात ना फिश. सो खायची लहानपणी. तुझी मम्मी नाही, मम्मी कधी बोलली यार फिश खाते मी? मम्मी बोलली. अरे मम्मी बोलली की मी नाही खात फिश. बाकी मी मटन आणि फिश नाही खात. मी चिकन पण लहान असताना पीसेस खायचेच नाही, मी ग्रेव्ही खायचे नसतं. आता कुठेतरी चिकनचे पीस खाते मी, पण मला आता पण नाही आवडत. तुमच्यासोबत असं होत आहे की जे नॉनव्हेज इटर्स आहेत ते, की आफ्टर सम टाइम इन युअर लाईफ तुम्हाला नॉनव्हेज खाऊ वाटतच नाही? म्हणजे माझ्यासोबतच झालंय की मला ठीक आहे, आधी थोडंफार असं आवडायचं चिकन वगैरे खायला, पण आता असं होतं की ना नसेल तरी चालतं. मला असं गरजेचं नाही की मला चिकन पाहिजे. मला अंडा पाहिजे. हा, एग. मला पण एग हवंय बिकॉज आम्ही 2026 मध्ये असं एक रेझोल्युशन घेऊन चाललोय. रेझोल्युशन फक्त मी पाडतोय. माझी बॉडी कमी झालेली आहे. मी पण झाले यार साहिल, मी पण बारीक झाली आहे. म्हणजे स्केड्यूल प्रमाणे जस्ट ट्राय करतो की मी वर्कआउट करू रोज, आणि आम्ही करतो पण. आणि प्रोटीन इंटेक साठी आम्ही एग्स खातो. हा, चिकन पण खातो तसा, पण मी नाही खात जास्त चिकन. मला नॉनव्हेज नाही आवडत जास्त. आणि मी आता ऍक्च्युली माझा जॉब पण होता, सो थोडासा टफ व्हायचं मला स्केड्यूल मेंटेन करायला. पण आता मी जॉब सोडला. बीप करायला लागेल पागल. कशाला नाही डिस्क्लोज करायचं ना कंपनी. सो माझा तर जॉब संपलेला आहे, म्हणून मी असं वेकेशन मोड इज ऑन मला याचा चालू आहे अजून. हा, जाणार आहे आता परत. गधा मजदूरी 4 दिन के लिए गाँव आए थे, अभी फिर से बाद में दिहाड़ी लेने जाना. हाँ, वो तो करना पड़ेगा, फिर घूमोगे कैसे? चल ठीक है, चलो हम लोग मिलते हैं बाद में. भेटतो तुम्हाला परत कुठेतरी खायला शोधून. ठीक आहे, बाय बाय. सायाम, where are we? We are in supermarket. काय करतोय तू? मी धक्का देणार होतो. यार बहुत भूख लगा है. रेड बुल. इथे तुला रेड बुल मिळणार आहे का? ओट मिल्क इज हियर. यू वांट ओट मिल्क? ओट मिल्क. रेड बुल पिणारा व्यक्ती ओट मिल्क पितोय. नुसतं हवेबाजी. आरुष भोला से सिखाऊ. आरुष भोला फॅन्स.
अरे कुछ फिर तो बट इधर शुगर फ्री नहीं है, क्या कहना चाहोगे तुम? देखना पड़ेगा, पानी भी लेना है। पानी मिलेगा शायद। देखो कुछ चिप्स चिप्स लेने ले लेना। अभी एक और फेरा हो गया तो अपना शादी हो जाएगा। चिप्स ले लेना चाहिए तो। वो तो खायला घेऊन जातो ना मला, चिप्स हाँ. खाऊ. रात्री स्नॅकिंगला अंडी पाहिजे का अंडी? बेनिनका. मला यावेळेस बिबिनका ट्राय करायचंच आहे. छोटावाला घे. नाही, इथून नाही घेणार मी. पहिला माझा मी व्रत सोडणार आहे शुगर खायचं तिरामिसूवर. डॉग फूड, कॅट फूड. व्हॉट आर यू गेटिंग साहेल? मी बघतो ते मी येतात नाही. इथे रेडबुल नाही भेटत. पुढे मिळेल. महबूबा महबूबा. विल सी यू लेटर. जमलेलं. वेलकम बॅक गाईज. आम्ही आता जातोय आमच्या एअरबीएनबीच्या स्टेला. काल आम्ही व्हिडिओ नाही बनवला इथे कारण ते स्टे खूप बेसिक होतं, असं काय इतकं दाखवण्यासारखं नव्हतं. मला पहिला घालू दे सीट बेल्ट, नाही तर मी अपटेलला अशी. हरियाणाला दाखवतो. कोण? हरियाणा? हा. पण त्याच्यामध्ये ती ही होती, फॉरेनर होती. फॉरेनर होती. मग काय आलं, गाडी अशी चालवतात. आता जसं मी अपटले असते जोरात. कसे पण चालवतात. त्या लोकांना गाड्या नाही द्यायला पाहिजे. हा, तर मग आम्ही आता एअरबीएनबी ला जातोय आणि तिथून तुम्हाला आम्ही दाखवू की आमचा एअरबीएनचा स्टे कसा आहे. फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स असणार आहे एअरबीएनबी मध्ये राहण्याचा. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आता सध्या आम्ही जातो आणि पहिला काहीतरी खातो. ह्याला भूक लागली आहे फार. थोडंसंच खावा ना, आपण लंच पण करायचंय. रॉस ऑमलेट फेवरेट स्पॉट. हो हा, आम्ही तुम्हाला दाखवतो कारण आम्ही ना जेव्हा पण गोवाला येतो पहिला इथे ब्रेकफास्ट आहेत, इथे बरेच स्पॉट्स आहेत रॉस ऑमलेटचे, पण आम्ही तिथेच जातो रेग्युलरली. म्हणजे ते आमचं एक स्पॉट झालंय, फेवरेट स्पॉट. छान आहे तिथे, छान मिळतं रॉस ऑमलेट. असं लोकलच आहे, म्हणजे गाडा आहे तिथे तुम्हाला मिळतं खाय. तुम्हाला दाखवते मी, बघा काय गोवा की सडको पे. बरोबर आहे ना, सरळ जायचं. मी मॅप नाही लावलाय. काश माझं पण असं एक मस्त बंगलो असतं गोवामध्ये आमच्या दोघांचा. मी करू मॅनिफेस्ट करते मी. मॅनिफेस्ट बंगलो. बंगला, बंगला. काय विचित्र लोक आहेत, कसेही चालवतात गाड्या. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन नाही. तुला त्याला ओव्हरटेक करायचंय काय? बाई चालवते गाडी म्हणूनच नाही द्यायची. हा, ह्याचं मला समजत नाही. मी सांगतो तुम्हाला, मी ह्याला बोलले की मला गाडी शिकायची आहे. आता या मोमेंटला ना तू 100% ठोकली असती किंवा कोणत्या पण बाईनी. पण मी एवढं चालवलंच नसतं ना reflex फास्ट. पाहिजे. पण मला आय एम नॉट हँड्स ऑन इट. तू हँड्स ऑन असू दे नाही तर हँड्स डाऊन असू दे, इट डझंट रिअली मॅटर. गाडी तू गाडी स्लो मध्ये पण ठोकलीस. काल आम्ही ट्रेन मधून ठोकलीस. येताना बोलला की अरे मला झोपू दे कारण मला गाडी चालवायची, मलाच चालवायची गाडी. असं मी म्हणलं तू असं नको बोलू ना. जर तुला असं वाटतंय की तू तुझ्यावरतीच गाडी चालवायची जिम्मेदारी आहे तर तू मला शिकव, म्हणजे मी पण चालवेन गाडी. असं काहीतरी कर ना. तर नाही, खाली रोड. तुम्हाला आम्ही दाखवतो. वागेतार मध्ये आहे आम्ही आता. पेट्रोल लेफ्ट आहे, येस लेफ्ट आहे. लेफ्ट. आजी अण्णा डोसा खायचं आहे इथे तुला. आम्ही आलो आहोत. हे आमचं फेवरेट स्पॉट आहे. कितना हो गया? एक मिर्ची. तुला काय? रस ऑमलेट. 2 रस ऑमलेट घ्या ना. एक सिंगल मिर्ची.
एकदम एकदम बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. असं काय एक्सपेन्सिव्ह वगैरे नाही, टेस्ट खूप छान आहे. त्यांना मेन रोड इथे दाखव, ना- कोणता रोड आहे. मी तुम्हाला रोड दाखवणार. सो हा आहे वागातॉरला जायचा रोड. ते चर्च आहे. जर तुम्ही इथून असं राईट राईट घेतला ना, मारला किंवा लेफ्ट मारून मग पुढे जाऊन राईटचा राईट रोड ऍक्च्युअली बंद आहे म्हणून तो आम्ही तिथून नाही आलो, आम्ही पुढून आलो. आणि हा आय थिंक असा गावला लाकुसिनाच्या इथे आहे. सायल फ्लावर्स लाकुसिना. फ्लावर्स त्यांना गाडी काढू. काय पाहिजे, किती छान आहे ते काय फ्लावर. पाहिजे. मला नको काय सनफ्लावर पाहिजे. नको, एक घे ना. नाही सनफ्लावर नाही. मग काय पाहिजे. दिस जाऊन बघ. मग अजून काय घेणार तू. काय नाही, फ्लावर्स मुरझा जाते हैं. आय हॅव दिस फ्लावर विथ मी. बोल काय बोलायचं तुला. जय महाराष्ट्र. नाही डॉगो, किती गोंडेश डॉगो आहे. ओल्ड झाला हा डॉगो फार. नंतर भेटू. रॉस ऑमलेट. सो हे चिकनचा ग्रेव्ही असतं आणि त्याच्यामध्ये एक ऑमलेट असतं. सो त्याचं रॉस ऑमलेट आणि इथे शाकोटीवाला ग्रेव्ही आहे. तसं खातं बघा ना, सुकून सुकून. खा बरं खा. आम्ही हे पटपट खातो आणि परत चालू करतो. आम्ही आलो आहे आमच्या एअरबीएनबी स्टे साठी. हे एक म्हणजे काय, हे असं एक काय बोलतात ह्या प्रॉपर्टीजला साहेब, हाऊसिंग सोसायटी, रो बंगलोज, रो हाऊसेस टाईप आहे जिथे वेगळे फ्लॅट्स आहेत. तर मिस्टर पॅट्रिक जे आमचे ओनर आहेत, Host. एअरबीएनबीचे होस्ट आहेत, ते आम्हाला दाखवू दिलं तर कुठे जायचंय, कसं जायचंय. पार्किंग आहे, कुठे लावतो पार्किंग. सो एक्साइटेड. मी फर्स्ट टाइम असं एअरबीएनबी स्टे करते. प्रॉपर्टी बाहेरून तर एकदम क्लासिक वाटते. आतून माहिती नाही काय असेल, सांगते मी, कंटिन्यू करते. वेट गाईज, मी तुम्हाला आता रूम टूर देते की आमचं नवीन एअरबीएनबी कसं आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला मी हे दाखवते की ही प्रॉपर्टी इतकी अमेझिंग आहे. इथे मागे पूल आहे, पूलचे रिस्ट्रिक्टेड. हे जॅकोझी पण आहे, इट्स लाईक जॅकोझी इज वेल देयर. अँड ऑल्सो वी हॅव अ जिम ओव्हर हियर. लेट मी शो यू द जिम. हे वाव, वर्कआउट करायला आहे खूप शुअर. सो मी तुम्हाला आता प्रॉपर्टी दाखवते. खूप छान असं सेट आउट्स वगैरे पण आहे तिथे. लेट्स गो, आय शो यू. किती छान आहे हे. माझा पाय बघा, माझा पाय बघा, पाय बघा माझा. वी कॅन कुक हिअर ना. येस, वी कॅन डेफिनेटली कुक हिअर. आपण ॲव्होकाडो टोस्ट वगैरे बनवूया. हे लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग एरिया. टीव्ही दिलेला आहे इथे आणि हा सोफा खूप pretty आहे. आवाकाडो टोस्ट बनवून खाल्ला नाही, नुसती बघवा करत असते. काहीतरी बोलतोय तो. हे बघा ना, अमेझिंग पेंटिंग. आणि हा मी तुम्हाला आवाकाडो टोस्ट खायचं, रोज ऑमलेट इथे पण खायचं, एक मिनिट. कांदा पोहा, उपमा, इडली खायचं. त्यांनी आमच्यासाठी हे ठेवलेलं, डार्क फॅन्टसी किचन. सो हे छोटूसं किचन आहे. तुम्हाला इथे त्यांनी मायक्रोवेव्ह, टोस्टर, हा म्हणजे ठीक आहे. आणि हे 1.30 CR ची प्रॉपर्टी आहे, छोटूस आहे. फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. मुंबईमध्ये याचे 2 करोड घेतात. अरे यार, ओपन कसं. आता तुम्हाला मेन पार्ट मी नंतर दाखवणार आहे. हे बाथरूम आहे. बाथरूम मी चेक नाही केलं, पण बघू. लाईट्स कुठे बाथरूमचे. बेसिक, काइंड बेसिक आहे पण ठीक आहे. टीव्ही आहे. हा टीव्ही ह्याच्यामध्ये वायफाय कनेक्ट करू शकतो. इट्स स्मार्ट टीव्ही. सो नेटफ्लिक्स वगैरे सगळं बघू शकतो आम्ही स्प्लिट्सला. बघ, बेडरूम मध्ये पण एक बाथरूम आहे. बेडरूमचं बाथरूम चेक करू नका ते. हे मोठं आहे यार, हे वाला बाथरूम.
त्याने सोप वगैरे पण दिलेला आहे आणि हे क्यूट क्यूट डिटेलिंग झाड वगैरे लावलंय. ए आयन पण आहे इथे. आयन, ओ हेअर ड्रायर, आयन डायसनच आहे. आणि हे वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब तुम्ही कपडे वगैरे ठेवू शकता. वन मोर मिरर. आणि हे एक बाल्कनी. पण मी बाल्कनी तुम्हाला दाखवते इथून, कारण त्याची मजा तशीच आहे. गाईज हे बघा बाल्कनी. अजून मिरर. मी जेव्हा असं मिरर बघते, ओ हे खूप प्रिटी आहे. माझ्या झुल्यामध्ये बसताना व्हिडिओ काढ. हट. हे ना प्लीज प्लीज प्लीज. किंडर गार्डनची लहान पोरं. तुला नाही येत व्हिडिओ पण करत असते. एकदम माझा पाय. पोचा दिलाय तुला. तुम्हाला मी दाखवू हा कसा चालतोय. थांबा, चालून दाखव साहेब. जा लांब जा आणि चालून दाखव. चाल. काय चालू? लंगडा. लंगडा झालाय तो. जिसका पैर जला उसको ही पता ये फीलिंग. ठीक आहे, आता अजून कुठे जायचं ते सांग. आपण आधी थोडं वेळ हे करू ना, सगळं सामान ठेवू आपण. खूप छान प्रॉपर्टी आहे, खूप छान. मी आता तुम्हाला नंतर भेटते हे सगळं झाल्यावरती. तुम्ही सेटल हो आणि मग नंतर तुम्हाला भेटते मी. बाय. सो आम्ही निघालोय बाहेर आता. काय जास्त रात्रीचे वाजलेत 8:30 नाही 9 वाजलेत ऑलमोस्ट. हा खूप झोपलेला आणि डेड डोळे बघा. मी रडले लिटरली माहिती. माझं असं झालेलं की आहे ना, हा काल झोपलेला, हा मी पण झोपलेले, पण आहे ना ह्याला एवढी झोप आलेली ना की हा झोपून गेला. मला वाटलं उठेल. मग आम्ही प्लॅन केलं की आम्ही लंच करणार. लंच केलं आम्ही आणि मग नंतर थोडं रेस्ट करून आम्ही जिमला जाणार होतो. मग हा उठला नाही, मग मी एकटी गेले जिमला. जिम वरून आले, अजून झोपलेला. मग मला ठीक आहे झोपू दे, नंतर थोड्या वेळाने उठवते. नंतर उठवले तर उठतच नाही. आणि मला फार जास्त भूक लागलेली. मग मला भूक लागल्यामुळे एवढं गुस्सा येत होता ना की मी रडत होते की यार उठ ना उठ ना उठ ना उठ ना. मला त्या डोक्यात काय काय आलेलं माहिती, पाणी फेकू तुझ्या तोंडावरती उठवायला वगैरे. बघा मला किती पण भूक लागली मी असं हे नाही करत. गप्प बस. दुपारी हाच बोलत होता भूक लागल्या मला, काहीच करत नव्हता. धुरंधर लावलेला मूवी. मी बोललेलो दुपारी जिमला जाऊया, तर तू बोलते दुपारचं कोण जातं. 1 वाजलाय. आम्ही जेवण ऑर्डर करणार होतो ना, म्हणून मला वाटलं की जेवल्या कोण जात आहे जिमला. मी पहिला बोललो आपण पहिला माझा असा प्लॅन होता की पहिला आपण जिमला जाऊ, मग बाहेर पडू, सर्व फिरू. जेवलो बघ. मी तुला एकदा नाही बोलला त्याने की बाहेर जाऊया वगैरे. एवढे 4 वर्ष झाले तरी हिला समजत नाही. तुला नाही समजत का माझे फिलिंग्स? हा उठल्यावरती मी रडले ते बोलतो चिडला, बोला की इथं फिलिंग्स कुठे आले. चल चल 1 मिनिट, इथे फिलिंग्स कुठे आले. मी तुला बोललो मला जिम जायचंय, तर आपण जाऊया. 1 वाजले ते 1 वाजल्यात आपण जिमला जाऊया आणि पहिला आपण वर्कआउट वगैरे करूया प्रॉपरली आणि मग डायरेक्ट बाहेर आंघोळ करून निघून जाऊया. बाहेरच खाऊ कुठेतरी. मी सांगते तिथे मेन्यू होता. बोलला की बाहेर जायची काय गरज आहे, दिस इज सस्ता दिती, हे मागूया आपण इथं. ही पहिला बोलली की आता 2 वाजता कोण जाणार जिमला, ते पण पुढे जायला बोलले. बाहेर जायला कोण मना केलेलं? तू बोललास चल बाहेर जाऊया जेवायला. तू हे का नाही बोललास की मला बाहेर नाही जायचं होतं ना, मग मला पण कंटाळा आलेला. आताच बोलला की आपण जेवला जिमच्या नंतर. जिमच्या नंतर तू गप्प बस. हा तुम्ही बघताय ना, तुम्ही बघता ना कसं फिरवतोय हा. एकदा बोलतो जिमला जाऊया, मग नंतर बाहेर जाऊया, नंतर बोलतो मला बाहेर जायचं नव्हतं. इसमें मेरा गलती है. इट्स नॉट अबाउट गलती. तू आता यू आर कॉट नाव. तू एक काहीतरी स्टिक राहा ना की हा तुला जिमला जायचं होतं 2 वाजता आणि नंतर जेवायचं होतं, नंतर झोपून मग नंतर जायचं होतं फिरायला. बाहेर जेवायला नाही जायचं होतं. असू दे. आता आम्ही जातोय फॉर्च्युन्स पिझ्झा खायला. हे खूप इथलं फेमस आहे. म्हणजे ती एक इटालियन आहे लेडी जिने रेस्टॉरंट काढलं, तर तिथे आम्ही ना तिरामिसू खातो. सो माझं हे प्लॅनिंग आहे. आपण कुठे चाललोय? जंगलात. बाबा फुल अंधार आहे. काय बोलते?
नेटवर्क पण नाही पकड, पुढून येऊ मारायला लागेल, मागे गाड्या आहेत. ओके, तर मी नंतर करते व्हिडिओ. बाय. हा बघा रोड, हे सगळं फॉरेस्ट एरिया आहे ना, म्हणून थोडं डार्क आहे. ते काहीतरी चालू आहे. काय आहे? अच्छा, नवीन देवस्थान केलंय का, श्री दत्तात्रय देवस्थान. अरे फॉर्च्यून पिझ्झा आला आहे, मी बोलली मध्येच. इथे आलो आम्ही फॉर्च्यून पिझ्झा साठी. फॉरेनर्स कसे इंटरेस्टेड आहेत आपल्या कल्चर साठी, है ना. अभी हम बात करेंगे. हे नवीन काय झालं, सॅलॉन ओपन केलंय का? जायचंय. चुप. लेट्स पार्क. आम्ही आलेलो आहोत फॉर्च्यून पिझ्झा. खूप फेमस आहे, तुम्हाला बऱ्याच जागी कळलं असेल. आम्ही पण बघूनच आलेलो कोणाचं तरी, ऑनेस्टली. पण आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा इथे थांबतो, आणि बाजूला विनायक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही जेवायला येतो. स्मिताजला मी बोलत होतो लास्ट डे ला जाऊ, गाडी आपल्याकडे 9 पर्यंत. अजून आपल्या जाण्याचं काहीच ठरलं नाहीये, म्हणून आय शो यू द प्लेस. ती लेडी नाही आहे आज. हा, शी इज फ्रॉम इटली. आहे लेडी माहिती आहे ना, मी जेव्हा जेव्हा येतो ना, ती पागल होते, काय माहिती. तू चुप बस पंटी. एकाच वेळी दोन गोष्ट बोलला आणि मला पंटी. आम्ही तुम्हाला पिझ्झा आल्यावरती व्हिडिओ दाखवतो. आणि यांचा तिरामसू खूप ऑसम आहे. तिरामसू मी माझा आता भरपूर तोडणार आहे. मी ह्याच्यासाठी ना बिलकुल पण काही पण शुगर नाही खाल्लं फॉर मोर लाईक जानेवारी पासून, म्हणजे जानेवारी जेव्हा स्टार्ट होतं तेव्हापासून, कारण मला इथे येऊन नाही खायचं होतं. आमचा अँड तिरामिसू आलेला, हा खूप भारी वाटतो. हा तिरामिसू यम्मी, आता आम्ही खातो, मस्त मस्त सर्व करतो. हा आर यू एक्साइटेड साहेब? आर यू एक्साइटेड? टेस्ट बघला का? आउट ऑफ 10 ची रेशन. वेल, तुलाच घेते नुसतं फ्रेम मध्ये. तिला घेतलं की नाही फ्रेम मध्ये, सांगा, आपला अंदाज आहे. झालंय खाऊन मस्त दत्त मंदिर वगैरे. वेडा झालाय. काय ऐकू नका. तू तर वेळा काय खाल्लास? हीच ती स्ट्रीट आहे, किती छान वाटतंय. हे आहे मिकियम गोवेंकर वाईन्स, त्यांच्या ऑपोजिटला विनायक रेस्टॉरंट आहे, तिथे तुम्ही येऊ शकता इफ यू आर लाईक इटिंग नॉन व्हेज. बाकी स्ट्रीट बघा फक्त मागे, रस्ता मागे, आणि हे पुढे समोर लाइटिंग बघा. मला हे फार आवडतात लाईट्स. आमच्या लग्नाच्या वेळी असणार असं. नाही, ह्याच्यापेक्षा जास्त असतं. याला शानपणा करते नुसती, माझ्यावर ओढत असते जेव्हा बघावं. डोक्याचा कारण तू कसे मिस्टेक्स करतो. मीच करतो आयुष्यात, सर्व मीच केलंय. तेच तर मला स्वतःवर प्राऊड होतो की मिस्टेक करतो म्हणून. माझी जिथे पडली सावली तिथे क्राऊड होतो. ड्रीम बाईक काही लोकांसाठी छपरी, माझ्यासाठी स्वप्नातली परी. बघू, येईल आपल्या पण दारात, येईल कधीतरी. आलेलो आहे चापोरा स्ट्रीटला, खाऊन वगैरे थोडं असं फिरून वगैरे. पकडला कॅमेरा वडेवर ते सरळ करता येतं. मेक्सिको
मेक्सिको मध्ये माहिती आहे ना काय अँगल काय करतो मेक्सिको माहिती आहे ना अम्मा बघा अम्मा शी हॅज अ भाऊ भाऊ आर वी गोइंग देअर हा सपोरा स्ट्रीट सपोरा जंक्शन हू सिंगिंग द सॉन्ग बघा किती छान गाते बघा किती छान गाते